विराज उठा उठा उठा, सकाळ झाली, उठा. उठ, चल चल पटकन. काय केकली पोरगी. चला सकाळी सकाळी आम्ही काय करतो आता सध्याला चाललो विराजला घेऊन मी सोडायला चाललोय. विराज चाललाय शाळेत. तोच तर चला. हा ये ना, साईडला बसायचं तुम्ही. हा पुढे बस तू. मग सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर आज पावसाला सुरुवात झाली. सर्वजण म्हणत होते पाऊस येणार येणार येणार, तर पावसाला तर सुरुवात झाली. पण असं उलट चिंब चिंब झालंय, फक्त पाणी वाहिलं नाही. पण मूर पाऊस व्हायला लागलाय. आणि कालच्या धरून असं झिमझिम येते, एकदम बारीक दिसत नाही असं, पण येते. 2 दिवस झाले. तर असं जर 2-1 दिवस राहिले तर चांगली ओल होईल. आणि एक जर मोठा थोडासा पाऊस जर झाला तर पेरण्यासुद्धा आमच्या होत्याल. आणि असं एवढं जर ओलं झालंय पाठीमागं असं, तर गवत पण हिरवं हिरवं चांगलं फुटलं. आतापर्यंत हिरवं गवत सुद्धा बघायला नाही भेटलं. आणि आत्ताच विराजचं उराकलंय आणि विराजला नेऊन बी सोडलंय. पाऊस येत होता आणि विराज गेला बी बसून. पण विषय काय होतं, आज मी विराजला सोडायला गेलो की एक जणाची आज म्हैसच चोरून नेली. तिथं माणसं आली. ते म्हणले तुमच्या गावात कॅमेरे आहेत का. तर आपलं गाव आहे मांडवा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तर मांडवा गावात काही कॅमेरे आहेत का विचारित होते. तर दुसऱ्या गावातून आले ते सिद्धवाडीकून. तर ते म्हणले आमची रातची म्हैसच सोडून नेली कोणतरी, पिकअपमध्ये घालून नेली. आता असो, ते म्हणले कॅमेरे आहेत का गावात. गावात एक चौकात कॅमेरा आहे, पण गावाच्या बाहेर आहे पुढं. तर मग त्यांना ठेपा सांगितलाय कुणाकडे कॅमेऱ्याचं लोकेशन आहे, त्याच्यावर त्यांना कळल. आता शेजारी गावातली म्हैसच नेली सोडून. काल म्हणजे 2-3 दिवसापूर्वी आमच्या शाळेतल्या मॅडमचं बी गाड्यातलं नाही का, म्हणजे रोडला गाडी आडीली. 2 व्हीलर गाडी होती, मॅडम येत होत्या शाळेला. तर 2 माणसं आले बाईकवर, पोरं म्हणजे म्हणायचं किंवा माणसं असतील, तोंडाला बांधून. आणि डायरेक्ट गाडी आडी लावली, चाकू दाखले की लगेच सोनं गाड्यातलं तोडून गाडीवर निघून बी गेले. तसंच आज 2-3 दिवस आज आज म्हणजे किती तारीख, आज 6 तारीख आहे. 6-7 महिना 2026. तर आज रात्रीच्याला, म्हणजे आता नाही का, आता सकाळ झाली समजा, रात्रीच्यालाच गाय एक म्हैस होती. म्हणले सराट कापून अशी पायाची वन येतं गाय आणि चलत गेलेला म्हणजे माणूस, असं म्हणले तिथून. आणि म्हणले ती भरून बी नेली. आता नेली का नाही ही माहीत नाही, पण गाय नाही. तर त्यांनी बरेचशा जागेवर बघितले. उद्याच्याला पुन्हा सांगू काय सापडत आहे नाही सापडत आहे, तसं कळलंच. आणि ते म्हणजे कॅमेरे आहेत का, म्हणजे काय पाऊस नसला ना तर काय परिणाम होते त्याचे. मग असं एवढं घटना, म्हणजे एवढ्या घटना नव्हत्या होत्या आमच्याकडे बरं का, आता जवळपास. आणि हे सगळे आमच्या गावापासून 10 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. 5 किलोमीटर, 10 किलोमीटर. आता ही म्हैस जी नेली ज्या गावातून वस्ती, ती आमच्या घरापासून जास्तीत जास्त 4 किलोमीटर असेल. आणि चला, चालूच्या अशा गोष्टी जपून लक्ष देऊन काय सांगावं आणि काय नाही असे विषय आहे. चला घेतो बाकीचं आवरून. आता म्हणला होता जसं तुम्ही मला, दादा येईन तुमच्याकडे पण पाऊस पाऊस पडेल, तर झालाय सुरुवात पावसाला आता. आणि असा पाऊस बघून छान वाटतंय बघा. आजच पाऊस, म्हणजे आज तारीख आहे 6 आणि 6 तारखेला असा मस्त आणि सुंदर असा पाऊस चालू झाला आहे बघा. तर छान वाटतंय पावसाला बघून. चला, तर आनंद वाटतोय. पाऊस आमच्याकडे सुरू झालाय आणि तुम्ही सर्वजण म्हणला होता की दादा तुमच्याकडे पाऊस येईल 2-4 दिवसात. आणि आज चक्क 6 तारखेला पाऊस सुरू आहे आपल्याकडं. मग असा पाऊस बघून ना खूप छान वाटतंय. म्हणजे बघा ना, सगळीकडे पाऊस चालू आहे. आणि चला, सध्याला तर आत्ता मी काय करतोय, दुकानातलं सामान थोडंसं आवरून घेतोय. आणि दीपाली पण मला आवरू लागते दुकानातला पसारा, म्हणजे सगळं सामान लावायचं, झाडून वगैरे घ्यायचं सकाळ सकाळ. बघा कसं असं छत्र घेऊन आज, म्हणजे अख्खा पाऊस कळ्यातला तर 2रा महिना चालू आहे. आणि असं छत्र्या घेऊन आता जावं लागत आहे माणसाला. आता असे छत्र्या बघितल्यावर जरा मला सुद्धा मनात असं पहिल्यांदा पाऊस बघतोय बघा. सगळ्यांची आता अशी धावपळ चालू आहे पावसा पाण्याची. आता जरा छान वाटत आहे. अहो, पाऊसच बघायला भेटत नव्हता. एवढा पाऊस आता फर्स्ट टाइम बघितलाय मी पण. बघा आनंदी कशी काम आवरू लागती. मिठाची गोणी, बरं बरं बरं. हो, काय काय दी 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 माझ्याकडे दी. पसार आवरू लाग, सगळं सामान दे मला. टॉबेरीची भरणी दी ती आनंदी, आणि देऊ लाग सगळं. चल, सगळं सामान आवरू लाग. हा, ए आनंदी, तुला खायची वय, खायची, आणि देतो तुला, देतो. हा, खायला टॉबेरी देतो तुला. अयो किती वय, घेऊ खा खा, फोडून देऊ, देतो. हा, फोडून दी 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 ती बघा. काय झालं.
आनंदी कुठं चालली? आनंदीने सगळे पेन गोळा केले. कुठं? किटकुशी माझी बाई. आनंदी इकडे बघ, इकडे बघ. काय करती? पेन घेती, आवरीती, दुकानातला पसारा आवरू लागती. बघा पेन कशी घेती ना, आवरीती पसारा का पसारा करती? काय मिळच लागा ना. हा, पावसा पाण्याचं घराच्या बाहेर चला म्हणती, पण आम्ही पाऊस येतो तर बाहेरच घ्यायना तिला. उरक उरक पटा 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 मीठ लाव. थोडा टाइम असतोय काय? उरक की. बस मी बॉस ना. उरका उरका पटा 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 पटा. पाऊस सुरू झालाय. हा, त्याच्यामुळे मला उरक पटकन. हा, आनंदी म्हणती पावसात यायचंय. हा, ती म्हणती पाणी बघायला बाहेर चला. पाऊस आताशी पाऊस आल्या बरं वाटायला लागले जरा. चला पावसाची छत्री घेतली म्हणजे जरा बरं वाटत आहे पावसात फिरायला. तर बघता बघता ना सकाळच्या 8:30-9 वाजत आले. तर बघा आता आवरायचंय, ड्युटीला पण जायचंय. आहेत आपल्याकडे कपडे पावसाचे, त्याच्यामुळे जाता येईल घालून. पण बघा छत्रीचं पाणी कसं पडतंय. पाऊस लय नाही, थोडा थोडा आहे, पण हाय पाऊस बरा आहे. बघा काय आहे, पावसाचं असं वातावरण म्हणजे पाऊस चालूच आहे आणि यांचं चाललंय जेवण. तर काय बाबा जेवणाचं काय काय चाललंय आज? काय आता हाय थोडासा आंबा ही काय आंबे, पापडी, पापड्या, ककडी, आंबे. इकडं आज सोमवार आहे, आम्हाला तर शाबू आहे. यांच्यासाठी चपात्या केलेल्या होत्या आम्ही. आणि विराज बाळ तर आमचं गेलंय. आणि आमची ही आनंदी आनंदी हसली, लय हसणार भारी मस्त क्यूट आहे बेबू माझी आनंदी. ए बेबू आले आले. काय करते रे आनंदी तू? ओढलं का डोक्यावरचं कार्प? ओढलं असं डोक्यावर ठेव. कशाला उडीती ग? गार लागतय. कशाला उडीती? आ, आगाव. ए आगाव, लय आगाव आहे लय. कुदती पावसा पाण्याचं कुदती चालली. आरसान कांगा आता पुढी ती आरसा कांगा. आनंदी नको र पाडू, सकाळ धरून आवरीलय. नको पाडू. किती बिस्किट पुढे पाडिलेत. का गा अशी करती आगावनी? हा, सगळे बिस्किट पुढे पाडलेत वरचे घेऊन. काय तुझा लाड आणि काय तू राड आहे. मम्मी वैतागली ना. वैतागून गेली का? हा, वैतागली. किती आवरीलाय नाही तर 900 करायचे 9 आणि हाय तर त्रास होतोय. अरे गप की. अरे गप बस ना जरा. तुला काय हाय का नाही तुझ्या हाताला? गप बस ना. म्हणजे तेच ती सोनं गेल्यामुळे आपलं काष्ट बसलं बा. गीती नुसतं पाडीती पाडीती. काय खेळती सगळं राडा करती ना. आम्हाला आवरायला लावी ती. डोक्याला हात लावून पळती. अरे एका जागा पाय थांब जरा. थांब थांब जरा थोडं थांब. बघा घेतला आरसा. कशाला आरसा घेतला रे दीपा? अरे किती आरसे घेतले दीपा? किती घ्यावा आरसे? दीपाली मॅडम पाऊस. बरं मला काय म्हणायचंय, काय आता पेरायला पाऊस जर झाला तर काय आणायचंय? ती किती आणायचंय, काय आणायचंय सांगावा. हा, मी आणलं की तुम्हाला पटत नाही माझं. आम्ही नुसतं हरी ओम विठ्ठला. हरी ओम विठ्ठला सांग. काय कर, काय सांगावा. मला फोन कर आणि मला सांग काय आणायचंय काय नाही. थोडासा पाऊस झालाय आणि आज जर झाला ना दिवसभर तर मग वापस झालं तर आपल्याला पुढची तयारी करावं लागेल आपल्याला थोडंफार, नाही का? पेरावं लागल. पेरावं लागेल ना. आताशी पाऊस झालाय लेट. काहीतरी बघू, काहीतरी पेरू आता. पिरू काहीतरी. मका काहीतरी करू दाखवूच आपण काय पेरायचंय ते. हा ते तर आहे. मग पेरावं तर लागेल. पेरावं तर लागेल. बरं जाऊ का मग? जाऊ का ड्युटीला? हा आवरलंय, तुम्ही जा पटकन. बरं तर बघा पाऊस म्हणजे लय भरपूर असा पाऊस बी झालाय. म्हणजे चांगला पेराय पुरता झालाय आता. झालाय ना पेरापुरतं. हा
पेरायपुरता झालाय हा आणि असं म्हणजे वातावरण पण जरा असं सगळं हिरवं हिरवं व्हायला लागलं आहे का नाही हा व्हायला लागलं. सगळं हिरवं गवत आणि तीन मस्त असं फुटलंय छान छान मस्त झालंय वातावरणात आता फक्त एवढंच आहे की चिपचिप अशी एकदा कंटिन्यू चालू झाली की बंदच होत नाही थोडं ऊनच पडत नाही है का नाही चला चला पाऊस थोडा नाही पाऊस झाला की चिपचिप तुम्हाला सहन होत नाही. चला जाऊ द्या मला मी जातो ड्युटीला. चल आनंदी बाय बाय खाली नको येऊ दीपा अरे या लागली ये लागी हो किती राडा हो पाण्यात या लागली डायरेक्ट आता इथं पाऊस झाला सगळं पाणीच ते. चला बाय बाय टाटा छत्री घ्या. अहो मला फोन करा काय आणायचं सांगा बियाबारणाचं मी आणतो. हा चला काय म्हणता पाऊस पाणी बरं आहे का एकदम मस्त म्हणजे जोरात. चला आलते वाटाने भेटलं तर आम्ही बोलत होतो आमच्याकडे आताशी पाऊस सुरू झालाय. बरेच जण म्हणत होते पाऊसच नाही तुमच्याकडे पाऊसच नाही. बरा झालाय पाऊस जरा आहे का नाही. आज जरा कपडे बिपडे घातलेत पावसाची. हा चालते येऊ का मग. चला कुठं तरी कुणी नजर पडलं की बोलावं लागतंय थांबावं लागतंय थोडंसं. आणि आता चाललोय आष्टीला ड्युटीला जात असताना मग असंच म्हणलं चला थोडंसं दाखवावं ड्युटीला जाताना. तर विषय काय एक गोष्ट म्हणलं इथं थांबलोय तर सांगावा. हे आपलं गाव आहे मांडवा. इथून किती दाखवत आहे मांडवा गाव 1 किलोमीटर मांडवा गाव. आणि पुढे गेलं की इथं गावाच्या जवळ आणि ह्या साईडला जायचं आहे आपल्याला आष्टीला. आष्टी किती लांब आहे म्हणजे आमच्यापासून 8 किलोमीटर. ही जी शहर दिसतं ही आष्टीचे बघा. इकडे थोडे झाड आहेत पण हिकडल्या साईडने दाखवतो बाहेर बाहेर. हे बिल्डिंग वगैरे दिसतात ना ही आष्टीची. आता काय 8 किलोमीटर आहे. चला आता जातो मी बी आष्टीकडं. आबाळी येते पाऊस झालाय सकाळी अजून एवढा बी काही रानात पाणी साचलं नाही अजून नाही का. पण यायला पाहिजे आज येईल पाऊस म्हणजे पेरण्या होत्याल. आष्टीत पण आमचा चांगला आता पाऊस झालाय. चांगला म्हणजे बरा आहे आता सुरुवात झाली. चिड 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 चिड